संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खात्याची धुरा सोपवण्यात आली। या खात्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करू असं शिरसाट यांनी म्हटलंय। मंत्री म्हणून उद्याच परभणी आणि मस्साजोगला भेट देणार असल्याचं त्यांनी म्हटलं। एकेकाळी मला शोधणारे पोलीस आता माझ्या रक्षणासाठी आहेत। माणूस म्हणून काम करणार, मंत्रिपद डोक्यात जाऊ देणार नाही असं संजय शिरसाट यांनी मोकळेपणानं सांगितलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ कोदाम यांनी। आपल्या सोबत ते आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं हास्य सगळं काही सांगतंय। नाही, काल पहिल्यांदा मला मंत्रिपद मिळालं, तेही कॅबिनेट मिळालं, त्याचा आनंद निश्चित कार्यकर्त्यामध्ये होता। मी तर काल बायकार नागपूरहून दुपारी निघालो, त्यांनी सर्व तयारी त्यांनी केली होती। ज्या स्फूर्त पद्धतीने त्यांनी माझं स्वागत केलं ते पाहून मनाला थोडं समाधान हे वाटणं साहजिक आहे आणि मंत्रिपदाचा एक आनंद वेगळा असतो। गेल्या अनेक दिवसांची इच्छा असेल, आकांक्षा असेल, तुमच्या सहित कार्यकर्त्याची पूर्ण झाली। गेली 40 वर्ष संघटनेत काम करतोय, त्याच्यानंतर 4 वेळेला मी आमदार म्हणून निवडून आलेलो आहे। अपेक्षा असणं साहजिक आहे ना, आणि ते मला मिळालं। आता मला वाटतं की आता मोठी जबाबदारी आपल्याला मिळाली। आता माझं ग्राउंड, आता जे होम ग्राउंड स्पीच होतं हे आता ते मोठं झालेलं आहे। आता महाराष्ट्रभर फिरावं लागेल आणि काम करावं लागेल। जल्लोष थोडं जास्त दिसतं, प्रत्येक चौकात तुमचेच फोटो आहेत अख्ख्या शहरात। आता कार्यकर्त्याचा उत्साह होता, जल्लोष तर आहेच ना, कारण की शहरातला मंत्री हा कधी काळी एकदा चंद्रकांत खैरे झाले तर त्याच्यानंतर आज मी झालेलो आहे, म्हणून कार्यकर्त्यामध्ये उत्साह होता। आमचा मंत्री, आमचा माणूस, आमचा भाऊ मंत्री होते, त्याचा उत्साह त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा होता। जेवढा उत्साह दिसतो तेवढी जबाबदारी सुद्धा येते। निश्चित जबाबदारी आहे। मला त्या जबाबदारी जी आलेली आहे त्याकडे जास्त फोकस करायला पाहिजे। नसतं मग मंत्री म्हणून मिरवण्यात काय अर्थ आहे? मंत्री येतात, मंत्री जातात। आपण काही ठसा उमटू शकतो का, हा माझा प्रयत्न राहील। पण तुम्ही मंत्री झालाय ना, आपल्याला माहिती आहे परभणी आणि मस्साजोगचं प्रकरण अगदी हाय हिटला आहे सध्या। तुम्ही उद्या दौरा सुद्धा करणार आहे, त्या दोन्ही प्रकरणाकडे कसं बघताय? आता मंत्री म्हणतो सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल। निश्चितच करावं लागेल। आता मी कार्यकर्ता म्हणून जात नाही किंवा आमदार म्हणून जात नाही, तर मंत्री म्हणून जातोय, सरकारची भूमिका घेऊन जातोय। म्हणून उदय सामंत असतील की मी असेल, आम्ही जेव्हा जाऊ त्या टायमाला नेमकं डीपमध्ये काय घडलं हे जनरल नाही तर बारकाईने त्याचा अभ्यास सुद्धा करू, आणि जी वस्तुस्थिती आहे ती आम्ही मुख्यमंत्रीकडे आणि उपमुख्यमंत्रीकडे सादर सुद्धा करू। तुमचं मंत्रालय म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाशी जुळलेलं आहे। काय तुम्हाला पोचायचे? कारण सामाजिक असंतोष सध्या भरपूर आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लोकांमध्ये वावरता, कसं हँडल करणार? हे काटेरी मुकुटच ठरू शकतो? नाही, काटेरी मुकुट नाहीये। लोकांची अपेक्षा अशी नसते। काय होतं, लोकांच्या ज्या मागण्या आहेत किंवा त्यांच्या काही अडचणी आहेत त्यांना तुम्ही फेस केलं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे। तुम्ही भेटल्यानंतर तुमचे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, परंतु काही वेळेला असं होतं की ते मग अखेरला त्यांचा संताप अनावर होतो, मग कुठेतरी आंदोलन होतात, कुठेतरी मोर्चे निघतात। तुम्ही पहिलं भेटा ना, जे काही तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल ते करायचा प्रयत्न केला तर मला वाटतं सगळ्यात सामाजिक सलोखा बी राहील आणि चांगलं कामही होईल। तुमच्या स्टाईलने त्याचं उत्तर द्या। तुम्ही आज घरी निघालात, एक मंत्री म्हणून निघालात, तुमच्यासोबत एक वेगळा ताफा होता। आज काय वाटली भावना? तुमच्या घरातल्या रस्त्यावर रोज तुम्ही फिरणारे, तिथं मोटरसायकलवर फिरलात, तिथं सायकलवर फिरलात, आज तुम्ही एवढा मोठा ताफा घेऊन इथपर्यंत आला। मला याचा एवढा आनंद झालेला आहे की खऱ्या अर्थाने आयुष्यात 40 वर्ष जी घालवली ना त्याची अचिव्हमेंट म्हणून जे आज मला मंत्रिपद मिळाले। 2 पोलिसाच्या गाड्या मागे आहेत, त्याच पोलिसच्या गाड्या कधीतरी मला शोधत होत्या वॉन्टेड म्हणून, परंतु तेच पोलीस माझ्या संरक्षणासाठी आहेत आणि एक जबाबदारी दिली त्यांनी। मी हे सर्व पाहतो ना जेव्हा, तर मला मनाला सुद्धा आणखीन वाटत नाही की मी मंत्री झालोय। अरे खरंच आपण मंत्री आहे का? स्वतःला चिमटा घेऊशी वाटतो कधी कधी। सुधीर जाधवसह सिद्धार्थ कोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।